नमस्कार, मी गणेश फाटक. अतिशय संतापजनक बाब, अतिशय धादांत खोटं किती बोलावं, ते जनतेची दिशाभूल किती करावी, दौलत अथर्व प्रशासनाची बदनामी किती करावी, ही आज एका व्हिडिओच्या माध्यमातून आज सगळेभर पसरवली जाते. नारकर आणि चौगले मिळून आज दौलत अथर्व प्रशासनाला बदनाम करते. खरं तर चौगले नारकर ही बदनामी, हे खोटं बोलणं आता थांबवा, हे धंदे बंद करा. आज चौगलेनी सांगतायत त्या व्हिडिओमध्ये की दौलत प्रशासनाला गाळप परवाना मिळालेला नाही. त्याचं कारण ते असे सांगताय की शासनाच्या नियमाप्रमाणे त्यांनी शासनाचे जे काही निधी आहेत ते भरलेले नाहीत. अहो चौगले, हे आज आमच्याकडे पुरावे आहेत. तुम्हाला जर बघायचे असतील तर आरजेडी ऑफिसमध्ये या. आज हे तिथं पाहिलं तर मुख्यमंत्री सहायता निधी 20 लाख रुपये, त्याचबरोबर गोपीनाथ मुंडे महामंडळ 12 लाख रुपये, साखर संकुलन निधी 2 लाख रुपये आणि पूरग्रस्त निधी 20 लाख रुपये इतकी ही दिनी शासनाची दौलत अथर्व प्रशासनाने वेळेत भरलेले आहेत. मात्र मंत्रिमंडळ समितीची बैठक उशिरा झाली, पूरग्रस्त निधीमध्ये त्याला वेळ लागला, म्हणून गाळप परवान्याला वेळ लागला. हे थांबवा कुठेतरी आता तुम्ही. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला सांगायचं म्हणजे या परवान्या ह्या आमच्या दौलत अथर्व प्रशासनाच्या जबाबदारी आहे. तुमचा इथे काही संबंध नाही. तुम्हाला काय तुमचं काम की कामगारांना न्याय द्यायचा ते तेवढंच काम तुम्ही करा. हे सर्व जे आहे ते आमचं काम आहे. आणि आज तागाय जेवढं अथर्व प्रशासनाने हा कारखाना चालवला आहे त्यापर्यंतची त्या वर्षाची सर्व देणी आम्ही दिलेली आहेत आणि शासनानं आम्हाला रीतसर परवाना दिलेला आहे, म्हणून तर आम्ही इतकी वर्ष गाळप करतोय. आज जनतेची दिशाभूल करायला तुम्ही काहीतरी खोटं नाटक व्हिडिओच्या माध्यमातून पसरवू नका. तुमचं काम तेवढं तुम्ही करा. एक प्राध्यापक, एक शिक्षक, तुम्ही कसे विद्यार्थी घडवला हे जनतेलाच माहीत बाबा. कारण हे आज शेतकऱ्यांसाठी चालवलेली दौलत आहे, ती चांगल्या प्रकारे चालू देत. तुम्ही कोल्हापूरमध्ये थांबून जर व्हिडिओ काढून जर असे पसरायला लागला तर ह्याच्यातून काय होईल हे तुम्हाला माहिती नाही. आज सगळी यंत्रणा बिघडवायचं तुम्ही काम करताय. आज संघर्ष निर्माण करताय तुम्ही लोक. तुमची काम होतं की संघर्ष मिटवून हे सरळी चालवायचं होतं. तुम्ही बैठकीला येत नाही, हे नाही, तुम्ही बैठकीला आला की वेगवेगळे मुद्दे उपस्थित करून तुम्ही त्या बैठकीचा विपर्यास करताय आणि जनतेपुढे सांगताय की असे बोलले तसे बोलले. हे आता कुठेतरी